आदरणीय मुख्य अतिथी, शिक्षकवृंद, उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वांना नमस्कार। आज आपण इथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। सर्वप्रथम आपल्याला या महान दिवशी आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना व क्रांतिकारकांना वंदन करूया, ज्यांच्या परिश्रमामुळे आपण आज इथे उभे राहू शकलो आहोत। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान लागू करण्यात आले। हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे। भारतीय संविधान हे केवळ एक कायद्याचं पुस्तक नाही, तर ते आपल्याला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यासारख्या मूलभूत आपल्या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलं। संविधान समितीने अथक परिश्रम घेतले आणि आपल्या देशाला एक मजबूत व स्थिर शासनप्रणाली प्रदान केली। आज आपण ज्या प्रजासत्ताकाचा भाग आहोत, त्याचा पाया हाच संविधान आहे। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके झाली, परंतु खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्या समाजातील प्रत्येक नागरिक शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि न्याय यासारख्या मूलभूत गोष्टींनी सुसज्ज होईल। आपल्याला एक जबाबदार नागरिक म्हणून संविधानाने दिलेली आपली कर्तव्ये निभावायला हवीत। आज भारत हा केवळ जगातील सर्वात मोठा लोकशाही देश नाही, तर तो विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रातही प्रगती करत आहे। परंतु या प्रगतीसोबतच आपण सामाजिक एकोपा आणि पर्यावरणाच्या संरक्षणावरही लक्ष दिलं पाहिजे। प्रिय मित्रांनो, आजचा दिवस केवळ आनंद साजरा करण्याचा नाही, तर आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो याचा विचार करण्याचा आहे। एक चांगला नागरिक म्हणून आपल्या देशाला प्रगत आणि सशक्त बनवण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहूया। या देशाचं स्वप्न साकार करण्यासाठी, जिथे प्रत्येक व्यक्ती सुखी आणि सुरक्षित असेल, चला आपण एकत्र येऊ आणि योगदान देऊ। जय हिंद, जय भारत।